तसंच आमचा आदर्श स्वर्गीय गिरीजी बापट साहेब आहेत, त्यांनाही एका पोटनिवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. परंतु ते हार जीत हा राजकारणात त्या वेळेस प्रत्येक निवडणुकीची काही वेगळी गणितं असतं. काही वेळेस परिस्थिती कितीही काही वेळेस व्यक्तीला अनुकूल असते, कधी पक्षाला अनुकूल असते, कधी अनेक त्यावेळेसचे सर्कमस्टन्स असतात. आपण जर बघितलं तर निवडणुकीत चांगल्या मोठ्या या राष्ट्रीय नेत्यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला, पचवावा लागला. ती त्यावेळेचा मतदार राजा हा तो राजाच असतो. त्याला त्यावेळेस जे योग्य वाटतं ते करतो आणि तो निर्णय आपण स्वीकारायचा असतो. सार्वजनिक जीवनात प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असं कधीच होत नाही. परंतु त्याच्यातून त्यांनी दिलेला कौल मी स्वीकारला.